नमस्कार. आपण आज सोनोग्राफी मशीनला जाणून घेऊया. हे खूप ॲडव्हान्स्ड हाय एंड सोनोग्राफी मशीन आहे, ज्याच्यामध्ये हे वेगवेगळे प्रोब असतात. हे वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरले जातात. सगळ्यात कॉमनली वापरला जाणारा प्रोब म्हणजे हा कॉन्व्हेक्स प्रोब. हे पोटासाठी, पेल्विससाठी, लिव्हर, किडनी, युरिनरी ब्लॅडर, युट्रस, ओव्हरीज याच्यासाठी वापरला जातो. हा पोटाच्या वरून अशा प्रकारे वापरला जातो. आता दुसरा प्रोब आहे हा लिनियर प्रोब. ह्याने आपण सुपरफिशियल गोष्टी बघतो, जसं की मसल, फॅट, सबक्युटेनियस टिश्यू किंवा थायरॉइड, टेस्टिकल्स. कलर डॉपलर जे करतो ते पण त्याच्यामध्ये पण हा प्रोब आपण वापरतो. अजून एक प्रोब आहे जो स्पेशली ब्रेस्टसाठी आहे. हा सगळ्या मशीन्सवर आणि सगळ्यांकडे नसतो. माझं ब्रेस्ट इमेजिंगमध्ये स्पेशल ट्रेनिंग झालेलं आहे, त्याच्यामुळे माझ्याकडे हा प्रोब आहे. हा खूप हाय फ्रिक्वेन्सी प्रोब आहे. याला 6 to 15 फ्रिक्वेन्सी प्रोब असं म्हणतात. याच्यामुळे ब्रेस्ट इमेजिंग उत्तम प्रकारे होतं आणि अगदी छोट्या बारीक बारीक गाठी जरी असतील त्या ह्याच्यामध्ये आपल्याला सापडतात. तसेच हा प्रोब टेस्टिकल आणि थायरॉइडसाठी, काही लिम्फ नोडच्या गाठी असतील गळ्यामध्ये त्या बघण्यासाठी, किंवा स्किनमध्ये काही गाठी असतील, जशा की काही लम्प्स असतात किंवा काही पुटकुळ्या असतात, ॲप्सेस किंवा बेंड ज्याला म्हणतात ते काही असतं, त्याच्यामध्ये ह्या प्रोबने उत्तम प्रकारे ते दिसतात सगळे. हा आहे ट्रान्सव्हजायनल प्रोब किंवा इंटरनल सोनोग्राफीचा प्रोब. याच्याबद्दल मी एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे, तो जरूर बघा. त्याला आपण हा इंटरनल सोनोग्राफीसाठी वापरतो. मेनली युट्रस आणि ओव्हरीज, गर्भाशय आणि स्त्री बीजांसाठी आपण हा प्रोब वापरतो. हा प्रोब वजानामध्ये टाकला जातो आणि एवढासाच पोर्शन टाकला जातो. हा बिलकुल पेनफुल नाही आहे ही प्रोसिजर, पण ह्याच्यामुळे मिळणारी माहिती खूप क्लिअर आणि विस्तृत प्रकारची असते. फायब्रॉइड्स कुठे आहेत, किती मोठे आहेत, गर्भाशयाचं जे आतलं अस्तर असतं ते किती जाड आहे, ओव्हरींमध्ये काही कॅन्सर वगैरे सारखी परिस्थिती आहे का, किंवा काही सिस्ट आहेत का, पाणी भरलेल्या गाठी, किंवा फेलोपियन ट्यूब्स ज्या असतात त्याच्यामध्ये कधी कधी प्रेग्नन्सी राहून जाते, एक्टॉपिक प्रेग्नन्सी, ते खूप क्लिअरली ह्याने दिसते. दुसरी गोष्ट, हा जो प्रोब आहे हे खूप ॲडव्हान्स मशीन असल्यामुळे याच्यामध्ये 3D पण आहे. तर आपण गर्भाशयाचं 3D करू शकतो. वंध्यत्व उपचारामध्ये फॉलिकल्स याच्यामुळे आपल्याला खूप चांगल्या प्रकारे दिसतात. आता पाचवा प्रोब आहे 3D प्रोब. हा प्रोब आपण प्रेग्नंट विमेनसाठी जनरली 26-27 वीक्सला बाळाच्या चेहऱ्याचे किंवा पाठीच्या कण्याचे, पायाचे, हाताचे असे 3D इमेजेस याने घेतो. ओठ वगैरे फाटलेला असेल बाळाचा, किंवा काही चेहऱ्याला ॲबनॉर्मॅलिटी असेल, किंवा पाठीवर काही असा गोळा वगैरे असेल, तर ते सगळं ह्याच्यामुळे खूप क्लिअरली दिसायला मदत होते. हल्ली अनेक वेळेला लोक मॅटर्नल शूटमध्ये बाळाचा चेहरा इन्क्लूड करतात, त्याच्यासाठी पण काही काही लोक हौसेने 3D करून घेतात. हा प्रोब आहे कार्डियाक प्रोब. याच्यामुळे 2D एको करता येतं. आपल्याकडे कार्डिओलॉजिस्ट येतात आणि ते 2D एको करतात. तुम्हाला मशीनबद्दल किंवा सोनोग्राफीबद्दल आणखीन काही प्रश्न असले, काही इन्फॉर्मेशन हवी असली तर कमेंटमध्ये विचारा, आम्ही नक्की त्याचं उत्तर देऊ. आणि हॅपी इमेजिंग ॲट डॉक्टर धनश्री सोनोग्राफी क्लिनिक. थँक्यू.